रोटी, कपडा आणि मकान हे माणसाच्या 3 गरजा असतात. 3 म्हणजे खायला अन्न पाहिजे, घालायला वस्त्र पाहिजे, कपडे पाहिजे आणि राहायला घर पाहिजे. आणि असं घर असेल तर मग काय बघायचं महाराज. म्हणजे खायला अन्न, घालायला कपडे आणि राहायला घर पाहिजे. हे 3 गरजा माणसाच्या असतात, मूलभूत गरजा. आता घर कसं असावं बघा, एका ठिकाणी सुंदर वर्णन केलंय. घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या भिंती. वा. घर असावं घरासारखं, नुसत्या नसाव्या भिंती, आणि तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको त्या नुसत्या नाती नाती. वा. हो, घरामध्ये कसं असावं, प्रेमळ वातावरण असावं महाराज. बघा, पूर्वी आपली संस्कृती होती, घरासमोर पाटी लिहिलेली असायची, सुस्वागतम. काय लिहिलं असायचं? स्वागतम. तुम्ही काय आजारी आहे का सगळे? असं बोलत जा म्हणजे मला समजेल. प्रवास करून कोण आलं? महाराज. प्रवास करून कोण आलं? मी आलो. मी कसा दिसतोय तुम्हाला? फ्रेश. फ्रेश दिसतोय. तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसायचं कीर्तनाला. हा, जास्त लोड नाही घ्यायचं. बघा, पूर्वी घरासमोर पाटी लिहिलेली असायची, सुस्वागतम. मग लोक थोडे मॉडर्न झाले, थोडेसे मॉडर्न झाले, आणि झालं पाहिजे. मग पाटी बदलली, पाटीवर लिहायला लागले शुभ लाभ. काय लिहायला लागले? पहिले काय लिहायचे? सुस्वागतम. नंतर काय लिहायला लागले? शुभ लाभ. आता घरासमोर पाटी लिहितात, कुत्र्यांपासून सावध राहा. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात बी वेअर ऑफ डॉग्स. कुत्र्यांपासून. हळूहळू लोक मॉडर्न होत चालले महाराज, बाकी काय नाही. हा, मग घरामध्ये वातावरण प्रेमळ असावं महाराज. बघा, घरामध्ये वातावरण कसं असावं? प्रेमळ असावं महाराज, स्वार्थ नसावा. एका कवीने फार सुंदर वर्णन केले महाराज. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. घरामध्ये जगत असताना स्वार्थ नसावा. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. असा स्वार्थ काय कामाचा आहे घरामध्ये? बघा, पुढं कवी सुंदर वर्णन करतात. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येणाऱ्या विषयी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. आपल्या घरी एखादा जर पाहुणा आला तर कमीत कमी त्याला पाणी तरी द्यावं, मुखाने त्या माणसासोबत गोड बोलावं. आणि तो माणूस निघून गेल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की आपण इथं परत कधीतरी येऊ. हा प्रेमळ माणुसकीचा झरा आपल्या मनामध्ये नेहमी वाहत असला पाहिजे महाराज. याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात. भांड्याला लागते भांडे, विसरूनी जावे क्षणामध्ये. परस्परांना समजून घ्यावे, आढी नसावी मनामध्ये. रुसवे फुगवे नको फुकाचे, बोध राहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. ओ, संसार करत असताना भांड्याला भांडे आजी लागणारच महाराज. पण देवाचं नाव घेऊन ते विसरून गेलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. हो, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे महाराज. घरामध्ये भांडणं होणारच महाराज, पण देवाचं नाव घेऊन ते विसरलं पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. आणि समजून घेत असताना मनामध्ये आढी नसावी महाराज. हो, पती पत्नीने सुद्धा घरामध्ये प्रेमाने राहावं महाराज. कारण मी नेहमी सांगतो, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. बाबा, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक म्हणजे पत्नी. तुम्हाला समजते ना कीर्तन? पुढचं चाक म्हणजे
पुढचं चाक म्हणजे हा मग असं बोला ना, मी गेल्यावर सांगणार का मला? बोला बोला. तर त्यांच्या भाषेत बोलले की त्यांना समजतं. पुढचं चाक म्हणजे पतीन मागचं पत्नी, पुढचं नवरा मागचं बायको, पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? मागच्या, म्हणून ते काय करतं थोडं भाव खातं. पण मला मागच्या चाकाला विनंती आहे, भाव खायची गरज. तुम्ही म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना हो. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग तो बॅलेन्स पाहिजे, समतोल असावं का नाही? घरामध्ये समजून घेतलं पाहिजे एकमेकाला. मी तर नेहमी एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तेव्हा समतोल होतो ना, बॅलेन्स. नाहीतर काय उपयोग आहे महाराज? घरामध्ये प्रेमाने राहा, आनंदाने राहा महाराज. हो बघा, याच्या पुढे जाऊन कवी वर्णन करतात, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या प्राण्यांची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. हो, घरामध्ये वावरत असताना आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. हो, वयस्कर जे माणसं असतील, अनुभवी जे माणसं असतील, त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे मान सन्मान दिला पाहिजे. घरामध्ये एखादा निर्णय घेताना स्वतः न घेता सर्वांच्या मताने निर्णय घेता आला पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे सगळ्यांच्या मताने, एकट्याच्या मताने नाही. तेव्हा ते घर नीट टिकतं महाराज. हो, म्हणून आता हे झालं व्यावहारिक घर, पण अध्यात्मामध्ये तुकोबारांनी सुद्धा एक घर बांधलं. निरंजनी आम्ही निराकार निरावास राहिलो. मग आता हे जसं घर आहे तसं हे सुद्धा घर आहे महाराज. हो, हे घर जसं आपण स्वच्छ सुंदर ठेवतो तसं हे घर सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे महाराज. हो, संत वर्णन करतात, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. इस बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा यही बड़ा चंबा, बंगला खूब बनाया है अंदर नारायण सोया, बंगला खूब बनाया है अंदर नारायण सोया. हे जसं घर आहे, बंगला आहे, तसं हे सुद्धा घर आहे. याच्यामध्ये देवाचं स्थान आहे. म्हणून ते जसं स्वच्छ ठेवतो तसं आपण हे सुद्धा अंतःकरण आपलं कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे महाराज. आणि अंतःकरण जर स्वच्छ असेल तर देव तिथं वास करेल, नाहीतर काही उपयोग नाही महाराज. हो, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय सुद्धा हेच सांगतात महाराज, की माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं. हो, कुठलं भाग्य? तर परमार्थिक भाग्य. परमार्थिक भाग्य माझं उजळलं, माझ्या जीवनातील चिंता ही निघून गेली. आता बसलेले मंडळी बारीक मला उत्तर द्या, परमार्थिक माणसाला नेमकी चिंता कशाची असते? ईश्वर प्राप्तीची. दुसरी कुठली चिंता असते? पण तुकोबाराय म्हणतात ती चिंता सुद्धा निघून गेली. का? संत दर्शने हा लाभ. हो, संतांची जीवनामध्ये भेट झाली, संतांची जीवनामध्ये भेट झाली आणि मला लाभ झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ आणि पद्मनाभ म्हणजे ज्यांच्या बिंबीतून कमळ बाहेर निघाले. हो, म्हणजे ईश्वर, देवाची मला प्राप्ती झाली. पद्मनाभ जोडला, जोडला प्राप्त झाला.
आणि तो देव प्राप्त झालेला कुठं ठेवला? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. देवाला हृदयामध्ये मी साठवलं महाराज. मग तो देवाला जो हृदयामध्ये साठवलाय तो देव होता कुठं? तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. आता बसणारी मंडळी उत्तर द्या. एखादी वस्तू हरवली आणि ती जेव्हा सापडते महाराज, मग सापडण्यासाठी ती वस्तू अगोदर जवळ असावी लागते, ती हरवावी लागते आणि मग ती वस्तू सापडते महाराज. पोरं लय खतरनाक आहे महाराज इथलं. विठाला विठाला विठाला. चालायचंच महाराज. लहान मुले देवा घरची फुले, लहान मुले देवा घरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. त्याचं काय असतं तेव्हा महाराज? लहानच मुले ते महाराज काय असो. अहो इथं तरी चांगलेत महाराज, एवढा त्रास देत नाही. मी एकदा कीर्तनाला गेलो कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला कीर्तनाला गेल्यानंतर तसलं मुलगा मी माझ्या जिंदगीत पाहिला नाही, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? सफरचंदावणी गाल, खांबावणी हातपाय, गणपती बाप्पावणी ढेरी, असं गबरूच्या गबरू. आता कोल्हापूर म्हटल्यानंतर तुम्ही काय अपेक्षा करणार? असं एकदम गबरूच्या गबरू पोरग महाराज. आणि मी कीर्तनाला गेलो महाराज. कीर्तन 9 ते 11 होतं असंच, आणि मी तिथं 8 वाजता पोचलो. कीर्तनाच्या आधी जेवणाची सोय केली होती. मी घरात बसलो आणि नेमकं ती पोरग माझ्या शेजारी येऊन बसलं. आता बसल्यानंतर ते नुसतं माझ्याकडे असं पाहायचं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. नंतर म्हणला, महाराज माझी एक इच्छा आहे. मी म्हटलं लहानच पोरग ते, माग बाबा काय इच्छा आहे सांग. तो म्हटला तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हटलं नगर रे बाबा, मरण मी. ते पहिलवानाचं मी वार करायचं, कुठं वेळ बसणार आहे का? नाही. पण आता त्याचंच घर ते. त्यांनी लावला टीव्ही, कार्टून. मी म्हटलं जरा बातम्या लाव ना, जरा काय चाललंय जगात कळन तरी. तो म्हणला, ए महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही? मी म्हणलं आयो, म्हणलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव, बोलू नको. पण ते लहानच पोरग, त्याच्या मनात काय आलं काय माहिती, त्याने रिमोट दिला माझ्याकडे फेकून आणि गेला निघून. मी म्हटलं जाऊ दे मोर, रिमोट तर भेटलाय, बदलावा चॅनल. अहो बटन दाबून दाबून बटन तुटलं, पण चॅनल काय बदलला नाही, चॅनलच बदललं नाही. मी म्हटलं जाऊ दे, आपलं जेवण केलं, कीर्तनाला उभं राहिलो. कीर्तन सुरू झालं आणि ते समोर येऊन बसलं. मला म्हणला महाराज जय हरी. म्हटलं जय हरी, पण चॅनल का बदलला नाही? तो म्हटला महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. असे पोरं जर असतील कीर्तनाला तर काय उपयोग आहे का महाराज? काही नाही. पोरग एकच असावं पण चांगलं असावं. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा देही लोकी झेंडा. हो, एकच असावं पण चांगलं असावं. गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले महाराज. विठाला मग तुकोबारा म्हणतात माझं भाग्य उजळलं, माझ्या जीवनातील चिंता निघून गेली. का? कारण संत दर्शने हा लाभ. संतांचं दर्शन झालं आणि काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. हो, देवाची प्राप्ती झाली. आणि तो मिळवलेला देव कुठं साठवला? संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आणि तो जो देव होता तो होता कुठं? तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थन कीर्तनाला आरंभ. आतापर्यंत चाललं काय होतं बाबा? विठाला विठाला. सुंदर अशी वास्तू महाराज या परिवारांनी बांधलेली आहे महाराज. हो, घरामध्ये मी नेहमी सांगतो महाराज, घरामध्ये प्रेमाने राहा, आनंदाने राहा महाराज. सर्वात महत्त्वाचे समाधान असलं पाहिजे महाराज. बघा, घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. माझं एक वाक्य आहे, घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचं आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडीशी सूचना देतो.
म्हणजे तुम्हालाही बरं मलाही बरं. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. माग बसलेले तुम्हाला आवाज आला नसेल तर परत एकदा सांगतो, टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. पण जर चुकून वाजवलीच तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही, जरा जोरानं वाजवायची. कशी ते परत डबल महाप्रसाद घेतला की मग त्याची टाळी मोठी होईल. मला विठाला विठाला घरातील म्हातारी माणसांना जीव लावा महाराज. बघा मी नेहमी सांगतो, म्हाताऱ्या माणसाची औषधाची चिठ्ठी नेहमी हरवते. औषधाची चिठ्ठी नेहमी हरवते. पण बसलेली मंडळी त्यांचे प्रॉपर्टीचे कागदपत्र, औषधाची चिठ्ठी दर दुसऱ्या दिवसाला हरवते. पण त्यांची प्रॉपर्टीचे कागदपत्र कसे ठेवतात? कसे ठेवतात? सांभाळून ठेवतात. म्हणजे प्रेम कशावर आलं? पहिला आवाज व्यवस्थित होता तसा करा ना, एकदम इको करून ट्रबल द्या, थोडासा बेस कमी करा. म्हणजे प्रेम कशावरती आलं? प्रॉपर्टीवरती आलं महाराज. हो, भांडणं करून वाटणे करतात आणि त्या घरातून मिळालेल्या घराला नाव देतात आई वडिलांची न्याय. अहो आई वडीलच बाजूला काढले, पुण्य होईलच कशी? बघा, वाटणे घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घ्या, घराचं घर पण टिकून राहतं महाराज. आणि पुढचं वाक्य सांगतो बघा, पटलं तर. पुढचं वाक्य, कुटुंबासाठी भाकरी कमवणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. बसलेली मंडळी, कुटुंबासाठी भाकरी कमवणे फार मोठी गोष्ट नाही, कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे महाराज. हो, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा महाराज. हो, ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी असावी महाराज. सासू सुनेत, भावा भावात, बाप लेकात काय पाहिजे? एकी पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती टिकवा महाराज. नाहीतर असं मोठं खटलं, खटलं कळतं ना तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, अहो बिन त्यालाच पिटलं. का? कारण त्या घरात काय नाही, एकी नाही महाराज. हो, एकी असावी महाराज घरामध्ये महाराज, तेव्हा ते घर टिकतं महाराज. विठाला विठाला हो, घरामध्ये एकी असावी, घरामध्ये प्रेमाने वागलं पाहिजे महाराज. हो, चांगलं वागा महाराज. हो, कारण मनुष्य जन्म सारखा सारखा नाही, तो फक्त एकदाच आहे. मग या जन्मात आल्यानंतर आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, भावासोबत प्रेमाने राहा, भाऊ बहिणीसोबत प्रेमाने राहा, पती पत्नीनी चांगलं राहा, तेव्हा त्या घराला घर पण येतं महाराज. हो, वडिलांची सेवा करा महाराज. वडिलांच्या पुण्याईनं, वडिलांच्या कष्टानं महाराज घर उभं होत असतं महाराज, एकट्याने होत नाही महाराज. वडिलांची पुण्याई लक्षात ठेवा, कष्ट लक्षात ठेवा महाराज. हो, बाप हा शब्द उच्चारणं सोपं आहे, बाप हा शब्द लिहिणं सोपं आहे, पण मुलांसाठी जे जुरणं आहे, मुलांचं चांगलं व्हावं ही जी तळमळ आहे, ती तळमळ म्हणजे बाप महाराज. आणि ती तळमळ आल्याशिवाय बाप कळणार नाही महाराज. हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. हो, म्हणून रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. हो, आणि रिकाम्या पोटाला आई आठवते महाराज. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज. हो, बापाचे कष्ट डोळ्यासमोर आणा महाराज. किती सुंदर वर्णन केले. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला.
घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, ओम गाया बापर, ओम गाया बापर, लई अवघड हाय गड्या, ओम गाया बापर, ओम गाया बापर. बापाचे कष्ट डोळ्यासमोर घ्या महाराज. हो, आई वडिलांना जीव लावा महाराज. मी नेहमी मुलांना सांगतो, जीवन कसं जगावं, जीवन कसं जगावं. आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मुलीनं जगावं, आणि आई वडिलांना कोणापुढं हात पसरण्याची वेळ येऊ नये असं मुलानं जगावं महाराज. हो, असं जर वर्तन असेल तर आपलं जीवन सुधारलं, नाहीतर आपल्यात काहीतरी कमी आहे, विचार करायची गरज आहे. विठाला विठाला हे व्यावहारिक घर झालं महाराज. हे वास्तू उभी झाल्यानंतर त्या कुटुंबांना किती आनंद झाला असेल महाराज, तुम्ही विचार करा. पण साधू संतांच्या घराचं वर्णन केलं महाराज तर तुकडोजी महाराज फार सुंदर वर्णन करतात. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत हे भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंद. हे पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, हे पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, हे दारास नाही दोरा, दारास नाही दोरा, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, हे
येत्या तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. येत्या तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. तुकड्यावरी बसावे, तुकड्यावरी बसावे, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद वा. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे महाराज. या अभंगातून एकच शिकायचं महाराज की समाधान असलं पाहिजे महाराज. आनंद कशात आहे महाराज? झोपडीत आहे महाराज. किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. झोपडीत आनंद आहे का? कारण समाधान. आणि आज माणसाला काही नाही, आजी काही नाही, आज समाधान नाही. काय समाधान आहे? इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. का एकाचा सुद्धा हात वर नाही. भाव म्हणतात काय करावं आता. आता काय करता बघायचं फक्त काय करायचं. कारण माणसाचं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. पाहत महाराज, पाहत का? आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळग. ओ कोलीगाव, मळका असावं पण मळका असावं पण जळक नसावं. कारण मळ साफ होतो. आता तर लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रेन, आला, घडी, वॉशिंग मशीन. मळ तुमचा साफ होणार, कपड्याचा सगळा मळ साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने कसं असावं? समाधानी असावं महाराज. कसं असावं? समाधान असावं महाराज. आता समाधान नाही महाराज. दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीतच चमक आली. अहो चमक आली तर आली, मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेले ना घेणं न देणं. का? कारण समाधान नाही, वृत्ती जळकी. आणि जळू नये माणसाने महाराज, जळू नये. आणि आज माणूस काय करतोय? आज माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी, स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही महाराज. आणि जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही पैसा कमवला, किती काही केलं, आता एवढे मोठी वास्तू उभी केली महाराज या कुटुंबांनी, ते त्यांच्या प्रारब्धात होतं महाराज. आणि प्रारब्धात जे आहे तेच होणार, ते तुम्ही बदलू शकत नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं महाराज. हे प्रारब्धातल्या गोष्टी हे तुम्ही बदलू शकत नाही महाराज. त्यांच्या प्रारब्धात होतं, त्यांना मिळालं. आपल्या प्रारब्धात जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल का देवाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही, मग आपण कोण? जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, कारण देवाचं काय ते प्रारब्ध. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा 12ला, एकाचा जन्म रात्री 12ला, एकाचा जन्म 9मीला, एकाचा जन्म 8मीला, एकाचा जन्म पावसाळ्यात, एकाचा जन्म हे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? अहो काय झाला? अहो राजा झाला ना. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही, ज्याचं त्याचं. आणि ते प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही. एका माणसाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, आणि एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या.
वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. हो, ते फळ भोगावं लागणार. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का महाराज? काही लोक ते माहिती आहे का, करणीला घाबरतात. काही लोक करणीला घाबरतात, लिंबाला घाबरतात, धमकीला घाबरतात. एक वाक्य सांगू का, तुमच्या आयुष्यात जर वाईट होणार असेल तर ते कोणीच रोखू शकत नाही. देवकीला जेलमध्ये जावं लागलं, सुदामाला गरिबी भोगावी लागली. देवाच्या जवळच्या माणसाला जर दुःख भोगावं लागलं तर तुम्ही आपण कोण आहे? देवाच्या मांडीवर दशरथ राजेचा जीव जायला पाहिजे होता, त्याच्यावर कोणाचा जीव गेला? जटायू पक्षाचा महाराज. हा, म्हणजे देवाच्या बापाला सुद्धा देवाची मांडी मिळाली नाही. तुम्ही आपण कोण आहे महाराज? कर्माची फळं भोगावी लागतात, त्याच्यातून सुटका नाही. आणि कर्म भोगलंच पाहिजे महाराज. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपदले नेले ऐसे, उपदले नेले ऐसे, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपदले नेले ऐसे, उपदले नेले ऐसे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हो, किती आले किती गेले, कर्म भोगावं लागते महाराज. प्रारब्धात जे गोष्टी ते होणार आहे ते तुम्ही आपण बदलू शकत नाही. होणार जाणार न चुके कळपांती, 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 होणार कर्म भोग प्रारब्ध हे कोणाला चुकलं नाही, देवालाही चुकलं नाही, आपल्यालाही चुकणार नाही. मग ते आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे महाराज, का त्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. हो, म्हणून नेहमी सांगतो की प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळे, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे. जसं कर्म करणार तसं तुम्हाला फळ मिळणार महाराज. याचा एवढाच निष्कर्ष होता महाराज. मग कर्म करत असताना कर्म कसे केले पाहिजे? चांगले कर्म केले पाहिजे. माणसाने चांगलं बोलावं महाराज. घरात कसं बोलावं? चांगलं बोलावं महाराज. आपल्या बोलण्याने समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेचिते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यानं समाधान मिळलं पाहिजे महाराज. आणि सहजा माणूस रागात तर काहीही बोलून जातो. एखाद्याला राग आला तो काहीही बोलून जातो महाराज. मी नेहमी सांगतो, राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. हो, तोंड बंद ठेवायला पण सहनशक्ती लागते. तोंड बंद ठेवायला बघा, मी एका ठिकाणी वाचले, पुरुष आहे ना, पुरुष एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं, पुरुष एका कानानं ऐकतात दुसऱ्या कानानं सोडून देतात.
आणि बायका दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. त्यांच्या मनात काहीच राहू शकत नाही. सगळ्यात फास्ट नेटवर्क जर कुठला असेल तर जगात दोनच आहे, एक ईमेल आणि दुसरं फिमेल. एखादी गोष्ट त्यांना कळावी महाराज, जोपर्यंत ते 4-5 बायांना सांगत नाही त्यांचं मन समाधान होत नाही. आणि सांगताना प्रत्येकाला एकच वाक्य बोलणार, तू ये म्हणून सांगते, फक्त दुसऱ्याला सांगू आणि असं गावाला सांगत सुट्टी महाराज. म्हणजे कुठं कधी काय बोलावं हे माणसाला कळलं पाहिजे. जिथं बोलायची गरज आहे तिथं बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राखता आलं पाहिजे. ज्याला मौन राखता आलं तोच खरा शहाणा. विठ्ठल विठ्ठल. हो, चांगलं बोलावं माणसाने. कसं बोलावं? चांगलं बोलावं. आपण बोलत नाही महाराज. काही जण तर असं बोलतात एका वाक्यात महाराज झटका होतो महाराज, एकाच वाक्यात. बघा, एक जण जेवायला बसला आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली आणि तो काय करत होता? जेवत होता. आणि त्याची सासूबाई आली आणि आपल्या बायकोला म्हणतो, वै ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? बायको पळत पळत बाहेर आली किचन मधून. ती म्हणली, बया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी तर माझ्या आईनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कसं माणसाला कळत नाही. एकच वाक्य बोलणार पण झटकाच महाराज. परवा मी धाराशिवला होतो कार्यक्रम झाला, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. मी म्हणलं, बाबा ही नोट कशासाठी? तो म्हणतो, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं, कुठंच चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे माणसाने कसं बोलावं? चांगलं बोलावं. हो, साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. हो, माणसाने चांगलं बोलावं महाराज. घरात सुद्धा चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो, माणसाच्या जीवनामध्ये कर्म चांगले पाहिजे महाराज, त्यावेळेला भाग्य उदयाला येतं, तोपर्यंत येत नाही. जसं कर्म तसं फळ महाराज. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यांची कृपा झाली आणि माझं भाग्य काय झालं? उजळलं. माझ्या जीवनातील चिंता ही निघून गेली. हेच अभंगाचं पहिलं. उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. संत दर्शनी झाला ब, संत दर्शनी झाला ब, संत दर्शनी झाला ब, संत दर्शनी झाला ब. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी झाला ब, संत दर्शनी झाला ब, संत दर्शनी झाला ब, संत दर्शनी झाला ब. उजळले भाग्य आता, अवचिंता वारली, अवचिंता वारली, उजळले भाग्य आता, अवचिंता वारली, अवचिंता उजळले भाग्य आता, अवघे चिंता वारली, संत दर्शने हालाभ पद्मनाभ जोडला. तुकोबाराय म्हणतात, माझं भाग्य उजळलं आणि माझ्या आयुष्यातील चिंता
केली. का? कारण संतांची जीवनामध्ये भेट झाली. संत दर्शनी आला, संतांचं दर्शन झालं महाराज. मग जीवनामध्ये संतांचं फार महत्व आहे. नवे नवे संतांचे जे विचार आहेत त्या विचारांचं जीवनामध्ये फार महत्व आहे महाराज. बघा तुम्ही आत्ताच्या काळातले संत बघा महाराज, प्रत्येकाची काही ना काहीतरी शिकवण आहे महाराज. बघा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर कोणाची मूर्ती तयार होते? स्वामी समर्थांची. हो, स्वामी समर्थांची सुद्धा शिकवण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जर माझ्याकडं 4 पावले चालत आलात तर मी तुमच्याकडे 100 पावले चालत येईल. फक्त तुमचा माझ्यावर काय पाहिजे? काय पाहिजे? भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे महाराज. स्वामी समर्थ आपल्यासाठी जे करतात ते चांगलंच असतं ना, आपल्यासाठी ते उत्तमच असतं महाराज. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. प्रत्येकाची काही ना काहीतरी शिकवण आहे महाराज. बघा, गण गण गणात बोलते, हे वाक्य ऐकल्याबरोबर तुमच्या पुढे मूर्ती कोणाची उभी राहते? गजानन महाराज. हा, गजानन महाराजांचे महाराज. जीवन कसं जगावं हे संत गजानन महाराजांकडून शिकावं महाराज. संत गजानन महाराजांची शिकवण आहे महाराज. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न वाया घालू नये. दुसरी शिकवण आहे, लोकांना फसू नये. लोकांना फसवल्यानंतर त्याची फळं भोगावी लागतात महाराज. तिसरी शिकवण आहे, आपल्या प्रारब्धात जे आहे ते होणार आहे, ते कोणाला चुकलं नाही. चौथी शिकवण आहे महाराज, मोक्षाचे 3 मार्ग आहे, कर्म, भक्ती आणि योग. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. प्रत्येक संतांची वेगवेगळी शिकवण आहे. संत बाळूमामा त्यांची सुद्धा शिकवण आहे. संत बाळूमामांची, माणसाने माणसासारखं वागावं, माणसं तोडण्यापेक्षा माणसं जोडायला शिका, हे संत बाळूमामा शिकवतात. संत बाळूमामा म्हणतात, तुमच्या प्रामाणिकपणावर आणि कर्मावर एवढा विश्वास ठेवा, देव एवढं देईल की मागायला काहीच उरणार नाही महाराज. आपल्या नशिबात जे आहे ते तर आपल्याला मिळणारच, पण आपल्या नशिबात जे नाही ती देण्याची ताकद फक्त बाळूमामामध्ये आहे. बाळूमामा म्हणतात, नीतिमत्ता चांगली ठेव, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. म्हणजे सगळे संत जे आहेत त्यांची शिकवण आहे महाराज, आणि ती शिकवण आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली, त्यांना लाभ झाला. काय लाभ झाला? अभंगाचं 2रं चरण. संत दर्शने लाभ, संत दर्शने लाभ, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ, संत दर्शने लाभ, संत दर्शने लाभ, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शने लाभ, संत दर्शने लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ. संत दर्शने लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा 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 वा. मला एक सांगा, बसणारी मंडळी, हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? सोपं आहे का? तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? तसं सांगा ना मला. सोपं आहे का मृदंग वाजवणं? अहो त्याच्यामध्ये कष्ट आहे, 10-10 वर्ष तप असतं महाराज. वा वा, एवढा रियाज असतो, तेव्हा एवढे सुंदर बोल वाजवता येतं. सोपं नाही महाराज ते. त्यातनं बोल काढायचे तांबड्यातून. हा, मग सोपं आहे का ते?
परत यांचे बोल वेगळे, हो गायक लोकांचे. हो एवढं सोपं आहे का महाराज हे गायन करणं? सोपं नाही महाराज. हो काहींना सा लावायला वर्ष जातं, सा नुसतं सा लावायला एवढं सोपं नाही. एक जण आळंदीत होतं महाराज, 6 वर्ष आळंदीत. किती? हा फक्त धोतरच नेसायला शिकलं. अवघड अवघड आहे महाराज, सोपं नाही ते. परत यांचं जाऊ द्या महाराज. कीर्तन करणं सोपं आहे का? अवघड आहे, अवघड आहे. आता माझ्या पुढे म्हणणार तुम्ही अवघड आहे. आम्ही म्हणतो अवघड आहे. पण सोपं काय? काहीच नाही महाराज. कीर्तन करणं सोपं आहे का नाही महाराज? आता हे सगळे महाराज लोक इथं आहेत. आमच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लय मजा आहे. वाटत असेल ना महाराज लोकांची लय मजा आहे. महाराजांसारखी मजा कोणाचीच नाही. प्रत्येकाला वाटत असेल ना. तुम्हाला बघा, तुम्हाला पटवून देतो. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट 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 कुठं उडतं? वरती. आता रॉकेट वरती दिसल्यावर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय. आपण काय म्हणतो? रॉकेट किती उंच उडते. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटला माहित का? तुम्हाला माहित? मग तसं आमच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची मजा आहे. पण महाराज लोकांचा माग धूर किती निघतो महाराजांना माहिती. तुम्हाला माहिती का? नाही महाराज, सोपं नाही महाराज. तुम्हाला सांगतो महाराज, एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर गाडीमध्ये. किती दिवस? 8च दिवस फिरायचं. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? इथे रती महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती? 8 दिवस. म्हणलं तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये, फक्त 8 दिवस फिरायचं. तो म्हणला ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ रोज कीर्तन. महाराज 9व्या दिवशी वैतागला तो, पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. जावे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या जावे त्याच्या वंशा. सोपं नाही महाराज. आता विषय निघाला म्हणून सांगतो महाराज. हो मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 25,000 किलोमीटर. किती दिवस आहे गाडी तर रात्रही घरी जाईल याची गॅरंटी नाही. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ, तसं आम्ही गाडीमध्ये शिजतो सकाळ संध्याकाळ महाराज. सोपं नाही महाराज. प्रत्येक गोष्टीत काय कष्ट आहे महाराज, सोपं नाही महाराज. पण देवाची पुण्याई महाराज, प्रारब्ध आणि हे गोष्टी आपल्या. हो पुण्य फळले बहुत आणि भाग्य उदयाचा. थोडक्यात उजळले भाग्य आणि अवघी चिंता मारली. हो आणि जीवनामध्ये संतांची भेट होणं फार महत्वाचे. जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं मिळेल, पण बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा. संतांची जीवनामध्ये भेट झाली पाहिजे. पण खरे संत आणि खोटे संत ओळखता आले पाहिजे. तर जगाच्या बाजारात संत भरपूर आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून राख डोळे झाकून करते पाप, दावणी वैराग्याचा कळा भोगी विषयाचा सोहळा. तू का म्हणे सांगू किती जळो तयाची संगती. असे संत भरपूर आहे महाराज जगामध्ये. पण खरे संत कोणाला म्हणतात? संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. हे खरे संत महाराज. आणि अशा संतांची जीवनामध्ये भेट झाली पाहिजे महाराज. पण या सगळ्या गोष्टी महाराज साधू संतांनी सांगून ठेवले 700 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी. पण लोक ऐकत, आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. आणि जर ऐकलं नाही तर संत एकनाथ महाराज वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही
खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटके न बोलू तुम्ही वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे भिंगा गे बाई भिंगा गे बाई भिंगा भिंगा गे बाई भिंगा गे बाई भिंगा अवगा अवगा धांगड धिंगागे 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 वा 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 दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे या शेजारनी ना सगळ्यांनी एकसाथ टाळ्या बसणारे मंडळी या शेजारनी ना बरं नाही केला बया हो हो तुमच्या टाळ्या कुठं गेल्या एकसाथ हा कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवायला लाजवायचं नाही या शेजारनी ना टाळ्या एकसाथ जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार असा सरदार शिवाजी राजाजी राजे असा सरदार शिवाजी राजाजी हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा बोली बोली तो देखा वा 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 वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील सुंदर नियोजन आहे महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म त्यांना मिळत नाही पण आपल्याला हा आनंद अनुभवण्याची संधी आहे आणि हा आनंद आपण घेतला पाहिजे महाराज अहो इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर होळी देवाय इथं आनंद घेतला पाहिजे मला गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने हो इथं आनंद घेतला पाहिजे महाराज आणि हा जो आनंद आहे देवाच्या भक्तीतच आहे दुसरं कुठं नाही महाराज
देवाच्या भक्तीमध्ये हा जो आनंद आहे महाराज, देवाची भक्ती सर्वांनी केली पाहिजे. महिला मंडळ तुम्ही मंदिरात जाता का? देवळात जाता का बोला? अहो मंदिरात जाता का? मंदिरात बाबा सांगावं जरा त्यांना. जाता का नाही? काय मागता देवाकडं? काय? सुखी भेळ काय ठेवा? सुखी ठेवा. कोणाला? देवाला. कोणाला? मला. आणि बाकीच्यांना म्हणजे सर्वांचं भलं कर, पण सुरुवात तुम्ही इकडे या ना पुढे बसायला. हो ना, या या या. हो म्हणजे सगळ्यांना सुखी ठेव असं मागितलं पाहिजे. आपण काय म्हणतो, पण सुरुवात माझ्यापासून करावं. हो म्हणजे स्वार्थ आहे महाराज आपल्यात, आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. बघा पुढे जाऊन सांगू का तुम्हाला? मला सांगा टाळकरी मंडळी, आपल्या दृष्टीने दुकानदार चांगला कोणता? दुकानदार चांगला कुठं आपल्या दृष्टीने? हाय तुमच्या मनात आहे, फक्त बोलत नाही तुम्ही. आपल्या दृष्टीने दुकानदार चांगला कोणता? जो बघा जो उधार देतो. म्हणजे आपण कोण झालो? स्वार्थी झालो. हो आपल्या दृष्टीने वायरमॅन चांगला कोणता? होय संतोष महाराज. हा जो आकडा काढीत नाही हा का? म्हणजे माणूस काय झाला? स्वार्थी महाराज. आपल्या दृष्टीने शिक्षक चांगला कोणता? जो मारत नाही, गृहपाठ तपासत नाही, तो आपल्या दृष्टीने चांगला. म्हणजे आपण झालो स्वार्थी महाराज. स्वार्थ देवाला आवडत नाही महाराज. आपल्या मागण्यात स्वार्थ आहे, पण संतांच्या मागण्यात स्वार्थ नाही. संत जे मागतात ते जगासाठी मागतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकार. नामदेवरायांचं मागणं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणं आहे महाराज. स्वार्थ नाही महाराज. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. आता लक्ष द्या. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. लई प्रेम झालं महाराज. प्रेम प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. हो, प्रेमाशिवाय समाधान नाही. एकनाथ महाराजांचं मागणं महाराज. म्हणून संत जे बोलतात त्याला संतवाणी म्हणतात, अभंगवाणी म्हणतात, कारण त्यांच्या बोलण्यात स्वार्थ नाही. आणि आपण जे बोलतो त्याला भाषण व्याख्यान म्हणतात. भाषण व्याख्यान, भाषण म्हणजे काय? जे बोललं ते खरं बोलायचं नाही, बोललं तसं वागायचं नाही, त्याचंच नाव भाषण महाराज. स्वार्थ भाषणात, पण संतांच्या वाणीमध्ये स्वार्थ नसतो महाराज. मग असे खरे संत जीवनामध्ये भेटले पाहिजे महाराज. आणि खरे संत जीवनामध्ये भेटल्यानंतर लाभ काय होतो? पद्मनाभ जोडला देवाची प्राप्ती होते महाराज. आणि तो जो देव आहे महाराज, ते जे देव आहे त्यांची जागा कुठे आहे महाराज? तुकोबारांनी जे सांगितले महाराज, देवाची जी जागा आहे ती हृदयात आहे महाराज. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. हाय देवा, हाय देवा, हाय देवा, हाय देवा, हाय
संपुष्ट हृदय भेटी करोनी पोटी साठवू. आणि देवाला मिळवण्यासाठी हाच जन्म आहे महाराज, मनुष्य जन्म. दुसऱ्या जन्मात तुम्ही मिळवू शकत नाही महाराज, कारण एक ना एक दिवस सगळेच जाणार आहे महाराज. किती सुंदर वर्णन बघा. आज मेला पंजा मेला पाप मसना गेला हो. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे. 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 हे आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. हे आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत नातू बंधू. देखत 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 नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे. 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 भय आले मोठे. भय आले मोठे. एक ना एक दिवस सगळे जाणार आहे महाराज. आज जा मेला पंजा मेला ना आपणही जाणार आहे. मग हा मनुष्य जन्म मिळालाय महाराज, कधी न मिळणारा. त्या देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. तुकोबारायांनी देवाची प्राप्ती करून गेली. संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं, लाभ झाला, पद्मनाभ जोडला. आणि जोडलेला देव कुठं साठवला? संपुष्ट हे हृदय पेटी करोने पोटी साठवू. मग तुकोबारायांना प्रश्न विचारला, तो जो देव साठवला तो देव नक्की होता कुठं? अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे होता देवा. तुका म्हणे